नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास बिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 15 एप्रिल 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2026 कोणाला देण्यात आलेला आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, कैलास सत्यार्थी असं त्यांचं नाव आहे. 2026च्या या ठिकाणी लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पर्याय क्रमांक सी मध्ये एक नाव आहे कुमार मंगलम बिर्ला, यांना 2025च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. पर्याय क्रमांक बी, अमिताभ बच्चन यांना 2024च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. आणि पर्याय क्रमांक ए, आशाजी भोसले यांना 2023च्या लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या पुरस्काराची पहिली आवृत्ती 2022 मध्ये देण्यात आली होती. ती देण्यात आली होती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहेत? तर आपल्या प्यारा भारताने पर्याय क्रमांक डी एकूण 17 मेडल्स 17 पदके जिंकलेली आहेत. या 17 मध्ये 2 सुवर्ण पदके आहेत, 6 रौप्य पदके आहेत आणि 9 कांस्य पदके आहेत. बरोबर, 6 आणि 2 8, 8 आणि 9 17. क्लिअर? आता या ठिकाणी तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? कोणत्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं होतं? तर किर्गिस्तान या ठिकाणी. 1 नंबर रँक कुणाची आहे? तर इराणची. इराणने एकूण 18 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 6 सुवर्ण आहेत, 6 रौप्य आहेत आणि 6 कांस्य आहेत. 2 नंबरला जपान 15 पदकांसकट. 3 नंबरला चायना 14 पदकांसकट. 4 नंबरला किर्गिस्तान 12 पदकांसकट. 5 नंबरला आपला भारत देश एकूण 17 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 2 सुवर्ण, 6 रौप्य आणि 9 कांस्य पदकांचा समावेश आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 AI इम्पॅक्ट समिट 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नवी दिल्ली या ठिकाणी. पर्टिक्युलरली भारत मंडपम या ठिकाणी 16 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या दरम्यान इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 आयोजित करण्यात आलेला आहे. बरोबर, हा प्रश्न ऑलरेडी बऱ्याच एक्झाम्सला विचारण्यात आलेला आहे. ठीक आहे, प्रश्न आहे एखाद्या समिटबद्दल, परिषदेबद्दल. तर लगेच बाकीच्या झालेल्या किंवा होणाऱ्या ज्या काही परिषद आहेत, समिट्स आहेत, त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. क्वाड 2025 ची बैठक भारतामध्ये. ग्रीन हायड्रोजन समिट 2025 आंध्र प्रदेशमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये. 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये. आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद भारतामध्ये. पारंपरिक औषधांवरील दुसरी जागतिक आरोग्य संघटना जागतिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये. 8वी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असेंब्ली नवी दिल्लीमध्ये. AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये. गौ टेक 2026 पुण्यामध्ये. G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये. आणि इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्ली या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. एप्रिल 2026 मध्ये 42 कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर कोणते राज्य नक्षलमुक्त घोषित करण्यात आलेलं आहे? तर या ठिकाणी 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. 2024 ते 2026 या कालावधीमध्ये एकूण 761 माओवाद्यांनी 302 शस्त्रास्त्रांसह तेलंगणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. दुसरा पॉईंट, आत्मसमर्पण केलेल्या कार्यकर्त्यांना सरकारकडून आर्थिक मदत मिळत आहे आणि ते नातेवाईक, मित्र यांना भेटू देखील शकतात, तसेच माध्यमांशी संवाद देखील या ठिकाणी साधू शकतात. तर पर्याय क्रमांक बी, तेलंगणा हे राज्य या ठिकाणी नुकतंच नक्षलमुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तेलंगणा. स्थापना 2 जून 2014ला. मुख्यमंत्री रेवंत रेड्डी. राज्यपाल शिवप्रताप शुक्ला. राजधानी हैदराबाद. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मृगावानी आणि महावीर हरिना. आणि 2 महत्त्वाचे धरण सिंगूर आणि पोचरम. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. भारत आणि कोणत्या देशाने पुनांग संगजू कोणतं पुनांग संगजू 2 टॅरिफ प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली आहे? चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, भूतान. बरोबर, तर भारत आणि भूतान या दोन्ही देशांनी पुन्हा संगशू 2 या टॅरिफ प्रोटोकॉलवरती या ठिकाणी स्वाक्षरी केलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. हा करार केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहर लाल यांच्या भूतान दौऱ्यामध्ये करण्यात आला.
प्रकल्प काय आहे? 1020 मेगावॉटचा हा प्रकल्प भूतानमध्ये असून तो नोव्हेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांनी संयुक्तपणे राष्ट्राला समर्पित केला होता. याच्यामुळे फायदा काय होणार? तर यामुळे ग्रीड स्थिरता वाढते आणि सीमापार ऊर्जा व्यापार म्हणजेच क्रॉस बॉर्डर एनर्जी ट्रेड अधिक कार्यक्षम करणे या ठिकाणी सुलभ होण्यासाठी मदत होते. बरोबर. तर यामुळे या ठिकाणी या प्रोटोकॉलवरती स्वाक्षरी केलेली आहे भारत आणि भूतान या देशाने. क्लिअर. या ठिकाणी इग्नाइट अकॅडमी जसं की मी तुम्हाला सांगत आलेलो आहे, इग्नाइट अकॅडमीने या ठिकाणी RTO AMVI 2026 या परीक्षेसाठी 461 जागा आहेत. बरोबर. याच्यासाठी या ठिकाणी एक यशाचा राजमार्ग बॅच नावाची बॅच सुरू केलेली आहे. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक. बरोबर. या ठिकाणी धनंजय सर सर्वांनाच माहित आहेत, ऑलरेडी सिलेक्टेड झालेले आहेत. AMVI 2011 आणि 2017च्या परीक्षेमध्ये सोबत ONGC मध्ये यांनी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पदी देखील कामकाज पाहिलेलं आहे. यांनी एक बॅच या ठिकाणी लॉन्च केली आहे. बॅचची किंमत फक्त ₹2 आहे. या बॅचची आणि या व्हिडिओची या क्लासेसची लिंक, ॲप्लिकेशनची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. या ठिकाणी स्ट्रॅटेजी लेक्चर्स या ठिकाणी तुम्हाला देण्यात येणार आहेत. पुस्तकं कोणती वापरायची, मार्गदर्शन देण्यात येणार आहे. MCQ कसे सोडवायचे त्याच्या टेक्निक्स तुम्हाला सांगण्यात येणार आहेत. आणि ऑलरेडी एक्झाममध्ये सिलेक्शन झालेले जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या सुद्धा अभ्यासाच्या पद्धती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. तर या ठिकाणी ही जी काही बॅच आहे ती या ठिकाणी तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून बघायला मिळणार आहे. त्या ॲप्लिकेशनची लिंक या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. पुढचा प्रश्न क्रमांक 5. एप्रिल 2026 मध्ये अमेरिकेमध्ये स्वामी विवेकानंद यांच्या पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण कोणत्या शहरामध्ये झालेले आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक D, सिएटल. बरोबर. कुठे आहे? तर अमेरिका देशाच्या अंतर्गतच या ठिकाणी हे शहर आहे सिएटल नावाचं. त्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांची या ठिकाणी पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आलेलं आहे. ही कांस्य मूर्ती भारतीय कलाकार नरेश कुमार कुमावत यांनी या ठिकाणी साकारली आहे. लक्षात ठेवायचं आहे नाव. बरोबर. भारतीय कलाकार नरेश कुमार कुमावत असं त्यांचं नाव आहे. आणि अमेरिकेमध्ये शहर सरकारने या ठिकाणी उभारलेला हा अशा प्रकारचा पहिलाच पुतळा आहे. त्याच्यामुळे कदाचित हा प्रश्न अजून देखील या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. प्रश्न आहे एखाद्या पुतळ्याबद्दल, स्टॅच्यू बद्दल. तर बाकीचे जे काही लेटेस्ट या ठिकाणी स्टॅच्यू वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत त्याच्यावरती एकदा आपण नजर टाकूया. स्टॅच्यू ऑफ युनिटी गुजरातमध्ये सरदार पटेल यांचा पुतळा. स्टॅच्यू ऑफ वननेस मध्य प्रदेशमध्ये आदि शंकराचार्यचा यांचा या ठिकाणी हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तेलंगणामध्ये रामानुजाचार्य यांचा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ बिलीफ राजस्थानमध्ये शंकरदेव यांचा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ नॉलेज लातूरमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी कर्नाटकमध्ये केम्पे गौडा यांचा हा पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ सोशल जस्टिस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विजयवाडा आंध्र प्रदेश या ठिकाणी स्थित आहे. स्टॅच्यू ऑफ युनियन अमेरिकेमध्ये हनुमानजींची या ठिकाणी ही मूर्ती असणार आहे. आणि स्टॅच्यू ऑफ सॅक्रिफाईस पोट्टी श्री रामुलू अमरावती आंध्र प्रदेश या ठिकाणी ह्या बसवण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. मंगोलियातील उलान बातार येथे झालेल्या 2026च्या आशियाई बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारताने एकूण किती पदके जिंकलेली आहे? तर याच्यामध्ये आपल्या भारताने या ठिकाणी एकूण 16 मेडल्स, 16 पदके या ठिकाणी जिंकलेली आहेत. लक्षात घ्या. या 16 पदकांपैकी 5 सुवर्ण पदक आहेत, 3 रौप्य पदक आहेत आणि 8 कांस्य पदक आहेत. आणि हेच जर तुम्ही महिलांच्या बाबतीत बघितलं तर एकूण महिलांनी 10 पदके जिंकली, ज्याच्यामध्ये 4 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य. याच्यामध्ये प्रमुख सुवर्ण पदक विजेते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. महिलांमध्ये जे काही 4 सुवर्ण पदक जिंकलेले आहेत त्यांची नाव आहेत मीनाक्षी हुडा, प्रीती पवार, प्रिया गंगास आणि अरुंधती चौधरी. आणि पुरुषांमध्ये या ठिकाणी 5 सुवर्ण पदक जिंकले आहेत. त्याच्यामध्ये परंतु एक तुम्हाला नाव अवश्य लक्षात ठेवायचं आहे, विश्वनाथ सुरेश 50 किलो कॅटेगरीमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जागतिक कला दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्याच दिवशी 15 एप्रिलला आपण दरवर्षी जागतिक कला दिवस आपण या ठिकाणी साजरा करत असतो. उद्देश काय? तर कलाकारांना प्रोत्साहन देणे, कलेबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि समाजातील विविध कला प्रकारांना व्यासपीठ मिळवून देणे या उद्देशाने आपण हा दिवस साजरा करतो. महत्त्व काय आहे? तर हा दिवस शाळेमध्ये कला शिक्षणाचे महत्त्व सांगतो, संस्कृती जपतो आणि शाश्वत विकासासाठी कलाकारांचे योगदान हायलाइट करतो. बरोबर. तर या सर्व उद्देशाने आपण या ठिकाणी जागतिक कला दिवस दरवर्षी 15 एप्रिल रोजी आपण साजरा करत असतो. ठीक आहे. प्रश्न आहे महत्त्वाच्या दिवसाबद्दल. तर लगेच काय करूया, एप्रिल महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 एप्रिल ते 7 एप्रिल अंधत्व प्रतिबंध सप्ताह. 2 एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिवस. 4 एप्रिल खान जागृतीसाठी आंतरराष्ट्रीय दिवस. 5 एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिवस. 9 एप्रिल जलसंधारण दिवस. 11 एप्रिल महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आणि जागतिक पार्किन्सन्स दिवस. 13 एप्रिल जालियनवाला बाग स्मृती दिवस. 14 एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. 15 एप्रिल जागतिक कला दिवस आणि जागतिक सांस्कृतिक दिवस. 16 एप्रिल जागतिक ध्वनी दिवस.
18 एप्रिल आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिवस आणि जागतिक वारसा दिवस, 21 एप्रिल भारतीय नागरी सेवा दिवस, 22 एप्रिल जागतिक पृथ्वी दिवस, 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आणि इंग्रजी भाषा दिवस, 24 एप्रिल भारतीय पंचायती राज दिवस, 25 एप्रिल जागतिक मलेरिया दिवस, 26 एप्रिल जागतिक बौद्धिक मालमत्ता दिवस आणि 29 एप्रिल आंतरराष्ट्रीय नृत्य दिवस. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 8 2026 मॉन्टे कार्लो मास्टर्स जिंकल्यानंतर जॅनिक सिन्नर यांनी कोणत्या एटीपी रँकिंग स्थानावरती या ठिकाणी आपलं स्थान पक्क केलेलं आहे. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वर्ल्ड नंबर 1 या ठिकाणी एटीपी रँकिंग स्थानावरती पोहोचलेले आहेत. वर्षातील पहिल्या 3 मास्टर्स स्पर्धा जिंकणारा नोवाक जोकोविच 2015 नंतरचा हा एकमेव खेळाडू असा प्रकारचा या ठिकाणी ठरलेला आहे. काय नाव आहे तर या ठिकाणी जॅनिक सिन्नर असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरामध्ये संसद खेल महाकुंभ आयोजित केला जात आहे. 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, लखनौ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर लखनौ या शहराच्या अंतर्गत संसद खेल महाकुंभ या ठिकाणी आयोजित केला जात आहे. उत्तर प्रदेश राज्याच्या अंतर्गत लखनौ या ठिकाणी. जाता जाता उत्तर प्रदेशबद्दल चर्चा करून जाऊया. स्थापना 24 जानेवारी 1950. मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी, राज्यपाल आनंदीबेन पटेल, राजधानी लखनौ. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान दुधवा आणि पिलीभीत आणि एकच महत्त्वाचं धरण रिहंद नावाचं. पुढचा प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणाची जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रणवीर सिंग असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रणवीर सिंग असं त्यांचं नाव आहे. जिंदाल स्टेनलेस स्टीलचे पहिले ब्रँड अँबॅसेडरपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, जसं आता तुम्हाला माहित होतं या ठिकाणी मागच्या आठवड्यामध्ये अमेरिका इराण या ठिकाणी जे काही सीज फायर होतं, युद्धविराम होतं, त्याची या ठिकाणी त्यांनी थोडक्या काळासाठी या ठिकाणी घोषणा केली होती. तेव्हा काय झालं होतं, होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणाऱ्या पहिल्या भारतीय ध्वजांकित जहाजाचे नाव होतं. ते नाव काय होतं, त्यानं या ठिकाणी ते पार केलेलं होतं. तर त्या जहाजाचं नाव होतं या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, जगविक्रम असं त्या जहाजाचं नाव होतं. त्याच्यामुळे हा प्रश्न कदाचित विचारला जाऊ शकतो. जेव्हा थोड्या काळासाठी युद्धविराम झाला होता, होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडणारे हे पहिले भारतीय ध्वज असलेले जहाज आहे. त्याच्यामुळे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ज्याची कॅपॅसिटी होती जवळपास 20,400 टन LPG एवढा घेऊन तो या ठिकाणी येत होता. क्लिअर. शेवटचा प्रश्न, दिल्लीच्या EV धोरण 2026-2030च्या मसुद्यानुसार इलेक्ट्रिक कारला कोणत्या किंमत मर्यादेपर्यंत पूर्ण कर सवलत देण्यात आलेली आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 30 लाखापर्यंत या ठिकाणी टॅक्समध्ये सवलत देण्यात आलेली आहे. या किंमत मर्यादेपर्यंत पूर्ण कर सवलत देण्यात आलेली आहे. टॅक्समध्ये नाही, कर सवलत. बरोबर. उद्दिष्ट काय तर प्रदूषण कमी करण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला चालना देण्यासाठी 30 लाखपर्यंतच्या स्वस्त अफोर्डेबल इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. क्लिअर. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केलाय मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, 18वी ब्रिक्स शिखर परिषद 2026 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे किंवा येणार आहे. चीन, जपान, भारत की दक्षिण आफ्रिका. तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं, दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.